नमस्कार मित्रांनो, विदर्भाचा खादाडमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया ब्रेडचे गुलाबजामुन। ब्रेडचे गुलाबजामुन बनवण्यासाठी मी इथे 2 पॅकेट ब्रेड घेतलेले आहे आणि 1 वाटी दूध घेतलेले आहे। सर्वप्रथम मी इथे ब्रेड घेणार आहे आणि अशा प्रकारे त्याचे कट कापून घेणार आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी कट करून घेतलेले आहे। तर अशा प्रकारे मी सर्व ब्रेड कापून घेणार आहे। तर अशा प्रकारे मी पूर्ण ब्रेड कट करून घेतलेले आहे व इथे मी मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे। अशा प्रकारे एका ब्रेडचे 2 तुकडे काप करून घेणार आहे। तर आता मी हे मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे। तर मी इथे मिक्सर मधून बारीक करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बारीक करून घेतलेला आहे। आधी मी एका कुकरमध्ये काढून घेणार आहे। तर अशा प्रकारे मी सर्व ब्रेडचे मिक्सर मधून बारीक करून घेतलेला आहे। तर मी यामध्ये थोडं दूध टाकून याचे मिश्रण तयार करणार आहे। ज्या प्रकारे आपण गुलाबजामुन पॅकेट आणल्यावर कणिक मळतो त्याच प्रकारे मी कणिक मळणार आहे। पण यामध्ये मी दुधाचं प्रमाण अगदी दूध यामध्ये मी थोडं टाकून घेणार आहे। तर अशा प्रकारे मी हा डो तयार केलेला आहे व मी आता याचे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहे। तर अशा प्रकारे मी सर्व गोळे तयार करून घेणार आहे। तर अशा प्रकारे मी सर्व गोळे तयार करून घेतलेले आहे। आता इथे मी साखरेचा पाक बनवून घेणार आहे। तर त्यासाठी मी इथे 2 वाटी पाणी घेणार आहे। व इथे मी मोठा ग्लास भरून 1 साखर घेतलेली आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपला साखरेचा पाक तयार होत आहे। तर मी एका साईडने इकडे तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे। इथे मी 2 ते 3 इलायची घेतलेल्या होत्या आणि त्या बारीक करून मी या पाकामध्ये टाकून घेणार आहे। मस्त इलायचीचा फ्लेवर येतो। इथे आपला पाक तयार झालेला आहे व मी हा पाक 5 मिनिट थंड व्हायला ठेवून देणार आहे। तर मित्रांनो 50 रुपयामध्ये खूप सारे गुलाबजामुन झालेले आहे। कमी खर्चामध्ये हे होणारे गुलाबजामुन आहे। खायला एकदम टेस्टी मऊ सुद्धा राहतात। तर मी इथे ह्या पाकामध्ये 2 ते 3 तास गुलाबजामुन पाकामध्ये 2 ते 3 तास बुडवून ठेवणार आहे। आपल्या गुलाबजामुनला 3 तास झालेले आहे। तुम्ही बघू शकता इथे आपले गुलाबजामुन चांगल्या प्रकारे फुगलेले आहे। विदर्भाचा खादाडमध्ये या चॅनलला सबस्क्राइब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।